हॅलो, मी आज बनवणार आहे सँडविच आणि माझ्या पद्धतीनं घरच्या पद्धतीनं सगळे जे हे काकडी टोमॅटो सगळं असं टाकून त्या हिशोबाने बघा तुम्ही. आता बघा तुम्हाला आवडेलच. ह्याच्यामध्ये काय टाकले मी, काकडी 1-2 काकड्या घेतल्यात, 1-2 टमाटे, कांदा, कोथिंबीर सगळं खिसून घेतले मी आणि एकत्र केले सगळं. त्याच्यामध्ये चाट मसाला, काळं मीठ, ह्याच्यामध्ये साधं मीठ आणि हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून मिक्स केले मी. आणि इकडे घेतले मी लोणी, तिखट आणि ही पुदिन्याची चटणी आणि ही चिंचेची चटणी. आता हे ब्रेड ह्याला आता मी सगळं लावून तुम्हाला भाजून दाखवते. हे म्हणजे असं केलं ना तर काय होतंय माहिती का, छोटे मुलं खाऊन घेतात असं केलं तर. आणि जर असं सॅलड सारखं टाकलं ना तर खात नाहीत, म्हणून मी ती आयडिया केली की सगळं खिसून एका प्लेटमध्ये घेतलं. आता हे सगळं मी करते तयार. फ्रेंड्स, मी ह्याला काय करते, पहिले ह्याला आधी थोडं लोणी लावून घेते. घरचं लोणी बनवलेलं. आणि नंतर ना हे आपण तयार केलेलं सगळं काकडी टोमॅटो आणि चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, इकडून सॉस लावला मी फ्रेंड्स. आता काही नाही, हे सगळं टाकलं ह्याच्यात आणि असं लावायचं आपल्या हिशोबाने. ह्याच्यात जर भरपूर लावायचं असलं तर भरपूर पण टाकू शकता तुम्ही, कमी आपल्या हिशोबाने टाकायचं. आता ह्याला तूप टाकलं मी पॅनवर आणि असं भाजायचं छान, मोठा गॅस करायचा. हे बघा फ्रेंड्स, मस्त असं सँडविच भाजले, छान लाल कलर आलाय त्याला. असं भाजायचं छान आणि असं प्लेटमध्ये घ्यायचं. छान असं सँडविच तयार झालं. आता ह्याला असं अर्ध कट करायचं आणि खाऊन घ्यायचं. हे बघा फ्रेंड्स, मस्त असं भाजून तयार झालं. तुम्हाला जर माझी सँडविचची रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.